काय काय बघ, टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन to establish the relationship between the related physical quantity. Physical quantity. इथं फक्त थोडं व्यवस्थित लक्ष द्यायचं. हे सेकंड डायमेन्शनल ऍप्लिकेशन आहे. कुठलं सेकंड डायमेन्शनल ऍप्लिकेशन आहे. काय आपल्याला पहिलं आपण बघितलं तो चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. आता काय बघायचं, पहिल्याच ह्याचा काही संबंध नाही, थोडं लांब लांबचं हे मग दुसरं समजायला पण काही अडचण नाही. टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन related physical quantity means suppose I take here time. What is the relation between the time, length and acceleration due to gravity. Okay, काय रिलेशन आहे टी एल जी मध्ये. टी म्हणजे काय टाइम, एल म्हणजे काय लेंथ, जी म्हणजे काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सगळ्यात महत्त्वाचं याला कुणाला काय म्हणतो इथे लिहिलंय, टी इज द टाइम, एल इज द लेंथ, जी इज द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो व्हाट इज द रिलेशन बिटवीन हियर? जस्ट वी फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेज टू ए. दिस इज कंसिडरेशन. ओके, एंड टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द जी रेज टू बी. यू कॅन टेक एक्स एट वाय ऑल्सो. आपण एक्स वाय नाही घेऊया, ए बी नाही घेऊ, काही अडचण नाही. मी दोन्ही वेळेला दोन प्रॉब्लेम घेऊन देतो. एक ए बी घेऊन देतो आणि दुसरं एक्स वाय घेऊन देतो. ओके, आता मी काय लिहिलं, टीचं एल सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, पण टी एलच्या डोक्यावर काय आहे, त्याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे, क्यूब रूट आहे, काही माहित नाही. मी फक्त काय घेतलं, रेश टू ए घेतलं. टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुठलं घेतलं, जी रेश टू बी. मला ए आणि बी काढायचं टार्गेट आहे. काय करायचं आपल्याला, टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेश टू ए जी रेश टू बी. बट वी डोंट नो, दॅट्स व्हाय हे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घालवायचं आहे. प्रोपोर्शनॅलिटी घालवायचं तर कॉन्स्टंट लिहिलं, एल रेश टू ए जी रेश टू बी. एक इक्वेशन बनवलं आपण, नीट समजून घ्यायचं. हे काय प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणजे के. तर के काय असतं, प्रॅक्टिकल थिअरॉटिकल आणि प्रॅक्टिकल व्हॅल्यू मध्ये जो डिफरन्स असतो ना, म्हणजे आता समजा मला जर थिअरॉटिकल 100 यायला पाहिजे व्हॅल्यू, बट मला प्रॅक्टिकली 90 मिळाले, मला ऍक्च्युअल पाहिजे किती 100. मग याला 100 आणण्यासाठी जी बॅलन्स केलेली व्हॅल्यू आहे ना, त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणायचं, के म्हणायचं. डू यू अंडरस्टँड द कॉन्स्टंट व्हॅल्यू? The every physical quantity, every physics formula, the different k value. काही ठिकाणी k ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे जेवढं लावलं होतं फोर्स वगैरे तर ते तेवढंच काय त्याला अप्लाय झालं. अशा पद्धतीच्या फॉर्म्युलामध्ये m बरोबर मास इनटू ऍक्सेलरेशन, याच्यामध्ये काही k नाहीये. कळलं? ओके, k चा अर्थ कळला. हा, आता आपण पहिल्या दिवसापासून शिकतोय काय, टाइमचं डायमेन्शन काय आहे. टाइमचं डायमेन्शन L0, M0, T1. मी फक्त T1 लिहू शकतो. मला L चं डायमेन्शन तुला थोडं लक्षात द्यायला, L M T A0 A0 A1. का, फक्त लेंथची इन्फॉर्मेशन आहे, फक्त लेंथची इन्फॉर्मेशन आहे म्हणून L लिहिलं. फक्त टाइमचं आहे म्हणून काय लिहिलं, टाइम. ALMT म्हणजे काय, लेंथ, मास, टाइम.
ओके हां एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन आपल्याला माहित आहे ना रे काय असतं सांगा एक्सेलरेशन 1 0 -2 we already know what is the acceleration and these dimension we already know okay then just this value take and put here आपण काय करायचं हे डायमेन्शन काय करायचं हे उचलायचं इथं ठेवायचं हे उचलायचं इथं ठेवायचं हे उचलायचं इथं ठेवायचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे सगळं इथं बघा मी कुठं काय काय ठेवलं सांगा टी च्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचं L0 M0 T⁻1 पुढं कोणाच्या ठिकाणी केलं तर ॲज इट इज ठेवायचं आपल्याला केलं काय नाही करायचं केलं मी ॲज इट इज ठेवलं पुढं कोणाला ठेवायचं L ला काय L1 M0 T0 L1 M0 T0 फक्त एक काळजी कुठली घ्यायची तेव्हा L च्या डोक्यावर काय A म्हणून आपण इथं A घ्यायचं विचारायचं नाही काय ज्याला काढायचं त्याची सरळ पुढे जाऊन काय करायचं ओके हां जीची व्हॅल्यू इथे जीची व्हॅल्यू टाकूया चलो बेस्ट वे L1 M0 T-2 रेश टू काय B ओके आता मी तुम्हाला याच्याआधी सांगितलं होतं जर हे 3 क्यूब असेल आणि हे स्क्वेअर असेल तर हे दोघे एकमेकाला काय होतात यस व्हेरी गुड मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 × 2 किती झालं 6 10⁻6 समजतंय अशा पद्धतीने आपल्याला इथं करायचं या साईडला तर काय बदल होत नाही L0 M0 T1 डायरेक्ट T1 लिहिलं तरी काय L0 M0 नाही लिहिलं तरी चालतंय इट्स व्हॅल्यू इज ऑल्सो 1 ओके पण हे का लिहिलंय हे तुम्हाला समजेल ओके इथं k ची व्हॅल्यू हे बघा याच्या डोक्यावर इथं मल्टिप्लाय केलं काय आले 1 × a 0 × a 0 0 × a 0 हां इथं 1 × b b व्हेरी गुड 0 × b 0 -2 × b -2b काय जे मल्टिप्लाय ते मल्टिप्लाय करून घ्या आपल्याला अजून एक रूल माहिती आहे 10 × 10⁻2 × 10⁻3 असं असेल तर आपण हे लिहितो कसं आपण लिहिलं मी तुम्हाला सांगितले कसं घ्यायचं 2 + 3 या दोघांचं काय करायचं ऍडिशन करायचं ओके म्हणजे किती येतं 10⁻5 डू यू अंडरस्टँड आता इथं पण बेसला बेस लक्षात ठेवायचं L ला L M ला M T ला T क्लियर आहे चलो k इथं L⁻a + b a + b M⁻0 + 0 0 हां इथं काय येणार आहे 0 - 2b मायनस असेल तर मायनस घ्या नो इथं L0 M0 T⁻1 इथपर्यंत काही अडचण काही प्रॉब्लेम ओके आता इथं therefore हे बघा इक्वेटिंग कुणाला इक्वेटिंग करायचं आहे पॉवर ऑफ LMT म्हणजे काय करायचं आहे लेंथचं लेंथला अशी एरो करून ठेवायची तुम्ही लेंथच्या डोक्यावरचं पॉवर आपण एकमेकाला इक्वेटिंग करायचं म्हणजे कसं A + B केलेला A + B ओके इथं मध्ये इक्वल याच्या डोक्यावर काय 0 0 काय अडचण असं काय नाही 0 = A + B नो प्रॉब्लेम यू कॅन राईट दिस वे बट मला थोडं कम्फर्ट झालं की A + B = 0 लिहिलं की मला सोडवायला सोपं जातं यू कॅन टेक ऑल्सो 0 = A + B यू कॅन टेक ऑल्सो दिस वे 0 = A + B नो प्रॉब्लेम ओके याच्या डोक्यावर 0 आणि 0 काही घ्यायची गरज नाही याच्या डोक्यावर 1 = -2b 0 घेत नाही सो देन मला AB च्या व्हॅल्यूजच काढायच्या
बी तिथंच ठेवलं, याला इकडे पाठवलं, म्हणजे बी बरोबर -1/2. याची व्हॅल्यू मी इथं टाकली, याला इकडं लिहिलं, काय लिहिलं बघा, a -1/2 बरोबर 0. ओके ओके, एन इकडे घेतलं, इकडे टाकलं. ओके हा, तर आता हे -1/2 ला पलीकडे पाठवलं, a बरोबर 1/2 प्लस 1/2. अंडरस्टँड झालंय का? पक्का? ओके, इथं संपलं का? नाही संपलं. आपल्याला ab च्या व्हॅल्यूज टाकायचे. ओके, चलो ab च्या व्हॅल्यूज टाकूयात आपण आता. t बरोबर k l⁻a ची व्हॅल्यू किती आहे? 1/2. g⁻b ची व्हॅल्यू किती आहे? -1/2 आहे ना, -1/2. ओके, हे मायनस मला सांगा, हे प्लस कधी होऊ शकतं? हे मायनस मला प्लस करायचं आहे, शिफ्टिंग करायचं. कसं, कुठे शिफ्टिंग करायचं? खाली. खाली म्हणजे न्यूमरेटरचं कुठं करायचं? डिनोमिनेटर. हे बघा, k l⁻1/2 g⁻1/2. हे वरचं खाली नेलं की काय होतं? मायनसचा प्लस, खालचं वर गेलं तर मायनस. इकडे लक्ष द्या, हे मी मायनस आहे म्हणून इथं खाली आणले. गेल्या वर्षी मी असं शिकवलं होतं आणि काही पोरांनी काय केलं, सरनी हे बरोबर इथं खाली आणलंय, मग त्यांनी त्याही प्रॉब्लेमला प्लस वाल्याला उचलून खाली मायनस केलं. नो. ओके, जर प्लस असेल तर ते तिथंच ठेवायचं, त्याला काही डिस्टर्बन्स नाही करायचं. मायनस असेल तर कुठं करायचं? खाली आणायचं. आता मला सांगा, स्क्वेअर रूट x⁻1/2 याला कसं दाखवू शकतो? असं लिहू शकतो, स्क्वेअर रूट x⁻1/3 कसं लिहू शकतो? x⁻1/3 क्यूब रूट x समजते तुम्हाला? देन कॅन आय टेक हियर क्यूब रूट x, स्क्वेअर रूट x मीन्स t बरोबर k रूट l/√g. हे दोघांना मिळून एक करू, म्हणजे t बरोबर k स्क्वेअर रूट l/g. हा आपला फॉर्म्युला तयार झाला. काय फॉर्म्युला तयार झाला बघा, t बरोबर k रूट l/g. Can I set the final equation? Sir, what is the practical value of our a plus b, k value? That is 2π. मी तुम्हाला आधी सांगितलं k ची व्हॅल्यू प्रत्येकाला काय असते? वेगळी असते. ही मला माहित आहे, की पुढे जाऊन आपण फॉर्म्युला बघणार आहे, म्हणून मी तुम्हाला इथे काय सांगितलं, k ची व्हॅल्यू 2π. म्हणजे फॉर्म्युला काय तयार होईल? t 2π रूट l/g. हे फिजिक्स मधला सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला आहे. कुठला आहे? फिजिक्स मधला सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला. हे तुम्हाला कळलंय, लक्षात आलंय आपण कसं स्टेप बाय स्टेप सोडवलंय?